वैजेत पावसानं ड्रेनेज व्यवस्था विस्कळीत। डॉक्टर चिवटे हॉस्पिटल परिसरात ड्रेनेज पाण्याचा पूर। जनसुराज्य शक्ती पक्षाकडून रास्ता रोको करून ठिय्या आंदोलन। नगरसेवकांवर नाराजी व्यक्त। मिरज शहरातील 50 वर्षापूर्वीची ड्रेनेज व्यवस्था ही कोलमडली असून कालबाह्य झाल्याने मिरज शहरात विविध ठिकाणी ड्रेनेजचा पूर येऊन साथीच्या आजारानं सर्वच प्रभागातील नागरिक हैराण झाले। प्रभाग क्रमांक 7 आरपा हॉटेल ते डॉक्टर चिवटे हॉस्पिटल या रोडवरील ड्रेनेज लाईन ही वारंवार ओव्हरफ्लो होत असून देखील सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा ड्रेनेज विभाग झोपेत असल्याचं दिसत आहे। ड्रेनेज पाईपलाईन तुंबल्याने रस्त्यावर पाणी साठून राहतंय। पाण्याचा निचरा होत नसल्यानं बहुसंख्य हॉस्पिटल या रोडवर असल्यामुळे इथे येणाऱ्या रुग्ण तसेच डॉक्टरांना त्रास सहन करावा लागतोय। या भागात दुर्गंधी तसेच डासाचे प्रमाण सुद्धा वाढलंय। महापालिका आरोग्य विभागाकडून औषध फवारणी केली जात नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या जनसुराज्य शक्ती पक्षानं आंदोलनाच्या भूमिका घेत आज चिवटे हॉस्पिटल समोर रास्ता रोको आंदोलन करून महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी संतप्त पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मारून जोरदार घोषणाबाजी केली। प्रभाग क्रमांक 7 मधील गेले 27 वर्ष झाले हा ड्रेनेज प्रश्न कायम स्वरूपी असून महापालिका प्रशासनानं दुर्लक्ष तर केलं, पण संबंधित माजी नगरसेवकांनीही या प्रश्नाकडे पाठ फिरवली असल्याचा आरोप डॉक्टर चिवटे यांनी केलाय। चारही नगरसेवकांवर तीव्र संताप व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे। 8 दिवसाच्या आत जर ड्रेनेज पाण्याचा निचराचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला नाही तर जनसुराज्य पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जनसुराज्य शक्ती पक्षानं दिलाय। यावेळी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज म्हेत्रे, असलम बाडवाले, शहर अध्यक्ष योगेश दरवंदर, शहर ओबीसी अध्यक्ष विनायक रुईकर, मलिक पठाण, सुनील बंडगर, बंटी अग्रवाल, विरंजय कद्दू, डॉक्टर चिदानंद चिवटे, डॉक्टर वरगावकर, डॉक्टर रवी मेहता चिवटे हे उपस्थित होते। 30 वर्ष माझं हॉस्पिटल आहे। माझा भाऊ पण माझ्या शेजारी राहतो। एक साधारणपणे महिन्याच्या मागं आम्ही आयुक्तांच्याकडे वैयक्तिक भेटण्यासाठी या संदर्भातच गेलो होतो। आयुक्तांनी आमचं निवेदन घेतलं। आयुक्तांनी सांगितलं की तुम्हाला फोन येईल, पण मी फोनची वाट बघत राहिलो, अजून तरी काही फोन आलेला नाही। पण एक पत्र आलं त्यांच्याकडून। त्या पत्रामध्ये असं म्हटलं होतं की तुमचा इथला जो काही ब्लॉकेज होता तो काढलेला आहे आणि आता तुम्ही आहे आणि तुमची वाट आहे। तर हे जवळजवळ 27 वर्ष सहन करतो। तुम्ही जरा कॅमेरा माझ्या हॉस्पिटलकडे फिरवा। माझ्या हॉस्पिटलमध्ये किती मोठा दंड बसला आहे माझ्यासाठी, कारण माझ्या इथे पाणी आल्यानंतर मी कंटाळलो, माझा भाऊ पण कंटाळला आणि आम्ही त्या हॉस्पिटलला तर उंचाच्या लेवलवरती घेण्याचं ठरवलेलं आहे। त्याच्यासाठी मला जवळजवळ 7-8 लाख रुपये खर्च येणार आहे। हा खर्च रेग्युलर टॅक्स पेयर म्हणून मी हा अतिरिक्त भार सोसणार आहे। वेळच्या वेळी टॅक्स कमर्शियल रेटनं भरून आमच्याकडे जर या प्रशासनाचं इतकं जर अक्षम्य दुर्लक्ष असेल तर या प्रशासनाला धारेवरती धरण्याशिवाय दुसरा मार्ग आमच्याकडे काही उरत नाही। कालच मला सलीम यांच्याकडून तो निरोप मिळाला असलमकडून की आपण अशा प्रकारची एक रस्ता रोको करायचा आहे। मी म्हटलं मी उत्स्फूर्तपणे माझी कामाची व्यवस्था तर चालू असताना देखील मी मुद्दाम आलेला आहे। प्रशासनाला कुठल्या तरी प्रकारे जाग यावी आणि या जागेसाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करण्याची गरज आहे, कारण ही लो लाईंग एरिया आहे। ही लो लाईंग एरिया असल्या कारणानं थातूरमातूर काही करून तिथं भागणार नाही। या कायमस्वरूपी बाकीच्या कॉलनींमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या असतील, आमच्या कॉलनीला किंवा आमच्या या रस्त्याला त्यांनी गृहीत धरतात की मतदान करणारच आम्हाला। माझं विद्यमान सगळे जे काही नगरसेवक होते त्यांना देखील वरचेवर आव्हान करून झालेलं आहे, पण त्यांनी कोणीही याच्यामध्ये फार काही पडायला तयार नाही। त्यांच्यामध्ये अंतर्गत काय असेल ते असेल, पण आमच्यासाठी त्यांची साचेबंद ठराविक उत्तर आहेत ती मी तुमच्यासमोर सांगत नाही। पण मला असं वाटतं की या नगरसेवकांना देखील याच्यामध्ये जबाबदार धरले पाहिजे। खास करून जेवढे म्हणून 4 ह्या प्रभागाचे नगरसेवक होते त्यांनी काय फार काही मनापासून इथं काम केलेलं दिसत नाही आणि प्रशासनाकडे आम्ही तक्रार केल्यानंतर प्रशासनाने उलटं पत्र पाठवलं आम्हाला की तुमचं काम करण्यात आलेलं आहे म्हणून। नुसता ब्लॉक काढणं हा काम नाही आहे, तिथनं कायम पाण्याचा निचरा व्हावा याच्यासाठी रस्त्याची उंची वाढवायला पाहिजे। लो लाईन एरिया असल्या कारणाने कायमस्वरूपी इथं काही केलं पाहिजे का हा मेगा रोड आहे, स्टेट रोड आहे आणि या स्टेट रोडला इथला ब्लॉक होत असेल तर हे नुसतं सांगली मिरज कुपवाडचंच नाही तर हा स्टेटचा प्रॉब्लेम ठरतो आणि स्टेट रोड असल्या कारणानं त्याची निगा राखणं आणि जसं यांनी सांगितलं तसं त्याप्रमाणे इथे ॲक्सिडेंट पण खूप होतात आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये मालहानी, जानहानी हे सगळं होतं, जीवितहानी पण होत असते। याचा गंभीरतेनं प्रशासनाने विचार करायला पाहिजे, नाहीतर हे आंदोलन आणखीन तीव्र करण्याची आम्ही शक्यता आहे। आयुक्त देखील नगरसेवकांना खूप वेळा विनंती केली होती की कचरा कुंडा जो आहे तो इथे एकच आहे। आमच्या घरासमोर एक कचरा कुंडा होता, तो कुठल्या कारणाने त्यांनी इथून लापता केला मला माहीत नाही, पण कचऱ्याचं वर्गीकरण होत नाही। कचरा व्यवस्थित 3-4 दिवसातनं 2 दिवसातनं उठावा